संडे असो की मंडे आपल्याला सकाळची प्लॅनिंग रात्रीच करून ठेवायची असते। तसंच माझं चाललं होतं, स्पेशल बनवायचं होतं। मुलगी कधीची माझी म्हणत होती मम्मा बनव बनव, म्हणून म्हटलं मी मनावर घेतलं, संडे पण आहे आणि आरामात आपल्याला करायचं असतं सगळं, म्हणून मग मी हे करायला घेतलं। पांढरे चणे असताना वटाणे ते भिजवून ठेवले होते रात्री, मस्त भिजल्यानंतर त्यांना 2 ते 3 शिट्ट्या लावून घेतल्या आहे। बटाटे पण 5-6 मी शिजवून घेतले। तुम्हाला कळतच असेल मी काय बनवते, तर मी रगडा पॅटीस बनवते इथे। बटाटे शिजले, त्यानंतर मी त्यामध्ये ब्रेड क्रम्स होते ते टाकून घेतले। मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचा, मी फक्त इथे लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला, हळद, मीठ एवढे रेग्युलर मसाले ॲड केले। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं घरीच का बनवणे, आणि मी असंच माझं नेहमी असतं की मी आधी घरी बनवते, नाहीच वाटलं तर मग एखाद वेळ आपण बाहेरून खाऊ शकतो, पण सहसा घरी बनवलं ना की ते सगळ्यांनाही होतं आणि मन भरतं, पोटही भरतं, असं माझं म्हणणं असतं, म्हणून मग मी घरीच बनवायचा प्रयत्न करते। इथे माझे टिक्की बनवायला सुरुवात केली आहे मी। टिक्की आपल्या आवडीनुसार आपण बनवून घेऊ शकतो, गोल किंवा मग थोडंसं आता भरपूर असं, पण टिक्की जशी रगड्यामध्ये असते ना ती फक्त गोलच असते। मग मी आता ही बनवून घेते, सगळ्या जेवढ्या लागतील ना तेवढ्या टिक्की बनवून घेणार आहे एकाच वेळेला, आणि मग नंतर त्यांना शॅलो फ्राय एकदम तव्यावर आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत। छान होतं तसं, तेलही कमी लागतं आणि हेल्दी बनवतोय म्हटल्यावर मग घरी आपण आपल्या आवडीनुसार बनवू शकतो। इथे छान टिक्की तयार करून घेतल्यावर किती छान दिसत आहे ना, गोल गोल राऊंड राऊंड। आता मी इथे रगडा बनवायला सुरुवात करणार आहे। रगडा बनवायला तेल घेतलं आहे कढाईमध्ये, 2 पळ्या जिरं घातलं आहे, आणि जे मी रगड्याच्या वरतून आपल्याला गार्निशिंगला आपण लाल चटणी घेतो, हिरवी मिरचीचं वाटण घेतो ना, तेच इथं ॲड केलं आहे। जिरं मोहरी टाकल्यानंतर फक्त मी जिरं ॲड केलं होतं, आणि लाल तिखट, धनेपूड, हळद, मीठ आणि गरम मसाला जे मी टिक्कीमध्ये ॲड केले। फक्त प्रमाण कमी जास्त ठेवायचं आहे, तिखट आपल्याला किती लागतं तेवढं आपण घेऊ शकतो। जे वटाणे आपण शिजवून घेतले, ते पांढरे वटाणे मेन असतं याच्यामध्ये, ते आपल्याला शिजवून थोडेसे ॲड करायचे आहे। मी इथे बटाट्याचं जे सारण होतं ना आपण टिक्कीचं, ते पण थोडंसं घेतलं आहे, दाटसरपणा यावा म्हणून, छान लागतं। मी इथे माझा रगडाही बनवून झाला आहे। वटाणे एकदम पूर्ण शिजले नव्हते, 90% डन झाले होते, पण मग 10% म्हटलं छान मसाल्यांची चवही उतरते, 10 मिनटं एक्स्ट्रा शिजवले तर, आणि मग मॅश करून घ्यायचे। छान रगडा तयार झाला। आता इथे टिक्की मी फ्राय करून घेते, शॅलो फ्राय करून घेते, तव्यावर अगदी इझी होऊन जातात ते। सगळे मी एकत्रच ठेवून घेणार आहे, 1-2 जेवढे बसतील तेवढे इथे तयार करून घेते। आणि संडे होता म्हटल्यावर मग कसलीच घाई नव्हती, अगदी आरामात चाललं होतं। जेवणाच्या वेळेपर्यंत जरी बनवलं ना, नाश्त्याला तसं आम्ही ब्रेड वगैरे खाल्ले होते, जाम ब्रेड मी मुलांना देऊन टाकले होते, कारण की मी लेट बनवणार होते, म्हणून मग नाश्त्याचं टेन्शनच नव्हतं। आम्ही डायरेक्ट लंच म्हणून हे बनवलं होतं मी। रगडा इथे छान मी शिजवून घेतला आहे, उकळी छान आली आहे। पॅटीस इथे लास्टचे 2 होते ते तयार करून घेते। सगळं इथे माझं सगळं तयार झालं होतं, आता फक्त प्लेटिंग करायची। रगडा आधी प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 टिक्की घेतल्या होत्या, आणि जे आपण दही, हिरवी मिरचीची चटणी आणि आंबट गोड चटणी जी असते ना, तिघंही आपल्याला टाकून घ्यायचे वरतून। इथे ग्रीन चटणी मी बनवली, ती फक्त कोथिंबीर आणि मिरची टाकून मिक्सरमध्ये काढून घेतली होती बारीक करून, आणि मग आपल्याला वरतून बारीक शेव टाकायची। कांदा, टोमॅटो कापून घेतले होते बारीक, ऑलवेज चॉपरमध्येच असतात माझे, म्हणून मग मी ते पटकन होऊन जातात। वरतून कांदा टोमॅटो टाकले आहेत, आणि थोडंसं अजून मी आंबट गोड चटणी, आणि छान इथे रगडा पॅटीस तयार आहे। खाणारही खुश होता, आणि आपण बनवलं आहे म्हटल्यावर हेल्दीच असणार आहे आणि पोटही भरतं। कसं वाटलं मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।